मुलांना वेलकम. गुड मॉर्निंग. कसे आहात? मजेत मजेत राहा, आनंदात राहा आणि कोरोना महामारीच्या काळामध्ये स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या संबंधित सर्व व्यक्तींची काळजी घ्या आणि सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे या काळात आपल्याला जे नियम घालून दिलेले आहेत आपल्या फायद्यासाठी ते सर्व पालन करा. मास्कचा वापर करा, सॅनिटायझर किंवा साबणाने हात स्वच्छ धुवा, जेवताना आणि इतर वेळी नाका तोंडाला हात लावायचा नाही आणि सोशल डिस्टन्स पाळायचे, एकमेकांच्या पासून लांब राहायचंय आणि स्वच्छता आणि आरोग्य या संदर्भातील सर्व काळजी तुम्ही घ्यायची आहे. विशेषतः विनाकारण घराच्या बाहेर जाऊन इतरत्र समाजात मिसळायचं नाही. तर कोरोना आटोक्यात आल्यानंतर आपलं शाळा कॉलेज नियमितपणे सुरू होणारच आहे, त्याची आपण वाट पाहूया. चला, अभ्यासाला विषय घेतलेला आहे आपण अर्थशास्त्र इयत्ता 12वी. आता आपण प्रकरण क्रमांक अभ्यासत आहोत. चौथे प्रकरण पुरवठा विश्लेषण म्हणजे सप्लाय अनालिसिस. ज्याप्रमाणे मागणीचे प्रकरण अभ्यासलेले आहे त्याप्रमाणेच पुरवठा प्रकरणातही त्याचप्रमाणे मुद्दे आहेत. मग आपण मागील मध्ये काय काय अभ्यास केलेला आहे ते पाहूया, एकदा आठवून पाहू. आपण उत्पादन म्हणजे काय, साठा आणि पुरवठा म्हणजे काय आणि साठा आणि पुरवठा यामध्ये कोणता फरक आहे हे पण अभ्यासलेलं आहे. पुरवठ्याची व्याख्या जी तुम्हाला पाठ करायची आहे ती अतिशय महत्वाची. नंतर आपण पुरवठा पत्रक अभ्यासलेले आहेत दोन, एक वैयक्तिक पुरवठा पत्रक आणि दोन बाजार पुरवठा पत्रक. या दोन्ही पत्रकामध्ये आकृत्या आणि तक्ता महत्वाचा आहे, त्याचा सराव करा. न पाहता तक्ता आणि आकृती काढता आली पाहिजे. आकृतीसाठी पेन्सिलचा वापर करायचा आहे, पेन वापरायचा नाही. तक्ता लिहिण्यासाठी पेन वापरायचा, आकृतीसाठी पेन्सिल, खोडरबर, पट्टी यांचा वापर करायचा. आलेख कागदाचा वापर करायचा नाही. आणि कालच्या तासिकेला अभ्यासलेला आहे आपण पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक किंवा पुरवठा निर्धारक घटक अभ्यासलेले आहेत. आज आपण सर्वात महत्वाचा घटक अभ्यासणार आहोत की जो परीक्षेला, सर्वच परीक्षेला, विशेषतः बोर्ड परीक्षेला येणारच आहे. तो आहे पुरवठ्याचा नियम. ज्याप्रमाणे आपण मागणीचा नियम अभ्यासला त्याचप्रमाणे पुरवठ्याचा देखील नियम अभ्यासायचा आहे. अतिशय सोपा. अभ्यास करताना एका बाजूला पुरवठ्याचा नियम, एका बाजूला मागणीचा नियम असं जर तुम्ही वहीवर लिहून ठेवलं तर तुलनात्मक दृष्टीने अभ्यास करणं अतिशय सोपं जातं. पाहूया आपण पुरवठ्याचा नियम. अतिशय सोपा आहे पण लेखन करताना, आकृत्या काढताना गोंधळ होणारा मागणी आणि पुरवठ्याचा, म्हणून तुलनात्मक दृष्टीने अभ्यास करा. पुरवठ्याचा नियम, प्रस्तावना. प्रस्तावना लिहायचीच, एक गुण असतो त्या प्रस्तावनेला. आर्थिक सिद्धांतात जसे मागणी नियमाप्रमाणेच पुरवठा हा नियम सुद्धा मूलभूत नियम आहे. आपण मागणीचा नियम अभ्यासलेला आहे, तो मूलभूत नियम आहे. जसं सांगितलं ना की माणसाला दोन पाय, दोन हात, दोन डोळे असं असतात, तसं अर्थशास्त्राचे हे दोन महत्वाचे अवयव किंवा दोन भाग आहेत. जितका महत्वाचा मागणीचा नियम आहे तितकाच महत्वाचा किंवा मूलभूत पुरवठ्याचा नियम सुद्धा आहे. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी सन 1890 मध्ये प्रकाशित केलेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या पुस्तकात मागणी नियमाप्रमाणेच पुरवठ्याचा नियमही मांडला आहे. आणि अल्फ्रेड मार्शल यांच्या पुस्तकाचं नाव किंवा ग्रंथाचं नाव पूर्वी पण आलेलं आहे अभ्यासक्रमात, अर्थशास्त्राची मूलतत्वे. 1890 मध्ये त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. या बाबी महत्वाच्या लक्षात ठेवा, मी अंडरलाईन केलेल्या. अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात मागणीचाही नियम मांडला आहे, पुरवठ्याचाही नियम सांगितलेला आहे. या नियमात काय सांगितलंय तर या नियमाद्वारे किंमत आणि पुरवठा बंद स्पष्ट केलाय. किंमत कशाची तर एखादी वस्तूची किंमत आणि त्या वस्तूचा पुरवठा यामध्ये काय संबंध आहे, काय कार्यात्मक किंवा फलनात्मक संबंध आहे
तो स्पष्ट केलाय आणि तो काय सांगितलंय तर समसंबंध आहे. सम म्हणजे कसा, किंमत वाढली पुरवठा वाढतो, किंमत कमी झाली पुरवठा कमी होतो, असा एकमेकांशी संबंध आहे. याचं स्पष्टीकरण डॉक्टर मार्शल यांनी केलेलं आहे. आता प्रस्तावनेनंतर हा नियम आहे महत्वाचा. नियमाला सिद्धांत असं सुद्धा शब्द आहे पर्यायी. लक्षात येते, नियम किंवा सिद्धांत हा पाठच करायचा आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना, हे वाक्य कायमचं आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना, मागणीमध्ये असंच म्हणालो. इतर परिस्थिती म्हणजे काय तर काही गोष्टी गृहीत मानलेल्या असतात, ती इतर परिस्थिती. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूच्या अधिक किमतीला जादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो. म्हणजे वस्तूची किंमत वाढली की पुरवठा वाढतो व वस्तूच्या कमी किमतीला कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो आणि वस्तूची किंमत कमी झाली की पुरवठा देखील कमी होतो. आता याचं उदाहरण घेऊया आपण तुमच्या परिचयाचं. उदाहरणार्थ तुमच्या शेतामध्ये कांदा निर्माण झालेला आहे. कांदा तुम्ही साठवून ठेवलेला आहे. कांद्याच्या साठवणुकीच्या ठिकाणी, कांद्याची चाळ म्हणतात, त्यात साठवून ठेवलाय. तो केव्हा विक्रीला नेणार तुम्ही? कांद्याला भाव वाढला तर. म्हणजेच काय, जर कांद्याला जास्त किंमत मिळाली म्हणजे किंमत वाढली बाजारामध्ये की लोक कांदे विकायला नेतात. म्हणजेच काय, पुरवठा वाढतो, बाजारामध्ये वस्तू अधिक येतात विक्रीला. या उलट जर कांद्याचा भाव कमी झाला तर लोक विचार काय करतील, भाव नाहीये वस्तूला, कशाला विकायची आता, आपण नंतर विकूया भाव आल्यावर, आणि मग ते साठवून ठेवतात. म्हणजेच काय, किंमत कमी झाली की बाजारामध्ये वस्तू कमी होतात, भाव नाहीये त्याला. हाच पुरवठ्याचा नियम आहे. पण नियमामध्ये इतर परिस्थिती स्थिर असताना असं जे म्हटलंय, याचा अर्थ असा की इतर परिस्थिती जे मागणीवर निर्धारक घटक आहेत, पुरवठ्यावर निर्धारक घटक आहे किंवा पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक आहेत, ते स्थिर असतील. फक्त बदल कोणता घटक होईल, किंमत कमी किंवा जास्त होईल, किंमत बदलेल, त्याचा परिणाम पुरवठ्यावर होईल, हा पुरवठा नियम सांगतो. पुन्हा एकदा पाहू, बाणाच्या सहाय्याने मी दाखवते. किंमत वाढली, वरती बाण दाखवलाय, तर पुरवठा सुद्धा काय होईल, वाढेल. या उलट किंमत कमी झाली, खाली बाण दाखवू, तर पुरवठा सुद्धा काय होईल, कमी होईल. म्हणजे काय, हा संबंध कसा आहे, सम किंवा प्रत्यक्ष संबंध आहे. वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा समसंबंध. मागणीच्या नियमामधलं जर आठवून पाहिलं तर काय दिसेल तिथे, वस्तूची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा मागणी वाढते, उलटे बाण होतात. आणि वस्तूची किंमत जेव्हा वाढते तेव्हा मागणी कमी होते, उलटे बाण. हा संबंध कसा होता, मागणीचा व्यस्त होता आणि पुरवठ्याचा कसा होता, सम. येते लक्षात? आता या नियमाला आपण स्पष्टीकरण करूया, अधिक स्पष्टीकरण या नियमाचं करूया. दुसऱ्या शब्दात, इतर घटक स्थिर असताना म्हणजे इतर परिस्थिती स्थिर असताना किंमत वाढल्यास वस्तूच्या नगसंख्येचा पुरवठा वाढतो, तर किंमत कमी झाल्यास पुरवठा कमी होतो. किंमत वाढली, पुरवठा वाढला, किंमत कमी झाली, पुरवठा कमी झाला. अशा प्रकारे नगसंख्या, नगसंख्या म्हणजे ज्या वस्तूच्या पुरवठ्यात केला जातो ती नगसंख्या, व किंमत यांचा समसंबंध असतो. किंमत व पुरवठा यातील सहसंबंध खालील प्रकारे स्पष्ट करता येतो. आता आपण नियम सांगितलाय, पण तो नियम तक्ता आणि आकृती याच्या सहाय्याने आपल्याला सिद्ध करून दाखवायचा, खरा करून दाखवायचा की खरोखर असं घडतंय का प्रत्यक्षात. पाहूया आपण आता. सूत्र आहे, महत्वाचं सूत्र आहे, एस एक्स बरोबर एफ कंसामध्ये पी एक्स. याचा आपण स्पष्टीकरण पाहूया. जिथे एस म्हणजे काय, पुरवठा, एस म्हणजे सप्लाय, एक्स म्हणजे काय, वस्तू, एक्स वाय झेड कुठली तरी वस्तू, एफ म्हणजे काय, फलन, त्याला फंक्शन म्हणतात, आणि पी म्हणजे प्राइस म्हणजे किंमत. आता या सूत्राचा अर्थ असा होतो की पुरवठा हे किमतीचे फलन आहे, म्हणजे पुरवठा किमतीवर अवलंबून असतो, असं हे सूत्र सांगताय.
हे झालं पुरवठ्याचं सूत्र. तुलनात्मक दृष्ट्या आपण मागे वळून पाहिल्यास मागणीचं सूत्र असंच आहे. फक्त इथे एसच्या जागी काय येणार आहे? डी म्हणजे डिमांड. मग काय सूत्र येईल? डी एक्स बरोबर पुढचं तसंच राहणार आहे. एफ कंसामध्ये पी एक्स म्हणजे काय तर किंमत मागणी आणि किंमत यांचा जो व्यस्त संबंध आहे तो इथे दर्शवलेला आहे. वस्तूचा पुरवठा जसा किमतीवर अवलंबून आहे तसं वस्तूची मागणी देखील किमतीवर अवलंबून आहे. अशा प्रकारे सूत्र दोन्हीकडेही संबंधित सूत्र लिहायची आहेत आणि सूत्र विसरायची नाहीत. सूत्र लेखनाला 1 गुण मिळू शकतो. एस एक्स बरोबर एफ कंसात पी एक्स. एस म्हणजे पुरवठा, एक्स म्हणजे वस्तू, एफ म्हणजे फलन, पी म्हणजे किंमत. याचा अर्थ पुरवठा वस्तूच्या किमतीवर अवलंबून असतो असा या सूत्राचा अर्थ आहे. परीक्षेला प्रश्न असा येऊ शकतो 8 गुणांच्या साठी की पुरवठा नियम गृहीतांच्या सह स्पष्ट करा. म्हणजे पुरवठा नियम लिहायचा त्याला 4 गुण आणि गृहीत लिहायची 4 गुण. किंवा असाही प्रश्न येऊ शकतो पुरवठा नियम अपवादांसह स्पष्ट करा. अपवाद आपण पुढच्या टॉपिक मध्ये घेणारच आहोत. अपवादांना 4 गुण असतील आणि पुरवठा नियमाला 4 गुण असतील. पुरवठा नियमामध्ये या तक्ता आणि आकृतीला महत्व आहे. आता आपण गृहीतक पाहूया. गृहीतक म्हणजे काय तर आपण कालच्या लेक्चर मध्ये अभ्यासलेलं आहे. काय अभ्यासलेलं होतं आपण की पुरवठा निर्धारक घटक म्हणजेच ते घटक पुरवठ्यावर परिणाम करतात तेच घटक आहेत गृहीतक. हे स्थिर मानलेले आहेत गृहीतक. गृहीतकांना इंग्रजी शब्द आहे ऍझम्पशन्स गृहीतक. जसं गणितामध्ये लिहिलेलं असतं ना, गणित भूमितीमध्ये एक्स मानू वाय मानू मानलं जातं तसं इथं या गोष्टी आहेत, बाबी आहेत की ज्या स्थिर मानलेल्या आहेत. स्थिर म्हणजे कायम. जसं मागणीच्या आणि पुरवठ्याच्या नियमामध्ये एक ओळ पहिली कायम आहे की इतर परिस्थिती स्थिर असताना. मग कोणती इतर परिस्थिती तर ही सर्व आहे इतर परिस्थिती स्थिर असताना. पहिलं गृहीतक पाहूया. उत्पादनाचा जो खर्च आहे तो स्थिर उत्पादन खर्च. 2 स्थिर उत्पादन तंत्र. 3 हवामानाच्या स्थितीत बदल नाही. 4 वाहतुकीच्या धोरणात बदल नाही. 5 वाहतूक खर्च स्थिर. 6 इतर वस्तूंच्या किमती स्थिर. 7 भविष्यकालीन किमतीचा अंदाज. ही गृहीतका आपण सविस्तररित्या विचारात घेऊया. पहा गृहीतके ऍझम्पशन्स. पुरवठा नियम हा खालील गृहीतकांवर आधारित आहे. पहिलं गृहीतक मांडले स्थिर उत्पादन खर्च. स्थिर म्हणजे कायम, त्यात बदल होत नाही असा त्याचा अर्थ. उत्पादन खर्चात बदल होत नाही असे गृहीत धरले कारण उत्पादन खर्चातील बदलामुळे विक्रेत्याच्या नफ्यात बदल होईल आणि त्याच किमतीला पुरवठा कमी केला जाईल म्हणून स्थिर उत्पादन खर्च मानलेला आहे. पहा मुलांना, जेव्हा किमतीचा परिणाम अभ्यासायचा आहे पुरवठ्यावर तेव्हा इतर घटक स्थिर ठेवावे लागतात. म्हणून उत्पादन खर्च कायम ठेवलाय, बदल करायचा नाही. कारण जर उत्पादन खर्च कमी झाला तर त्या विक्रेत्याला अधिक वस्तू निर्माण करणं पुरवठा करणं शक्य होतं आणि मग किंमत जरी वाढली नाही तरी तो पुरवठा वाढवू शकतो. आणि हे टाळायचं असेल तर स्थिर उत्पादन खर्च मानावा लागतो. म्हणून स्थिर उत्पादन खर्च हे पुरवठा नियमाचं पहिलं महत्वाचं गृहीतक आहे. क्रमांक 2 स्थिर उत्पादन तंत्र. उत्पादन निर्माण करण्याचं किंवा तयार करण्याची टेक्नॉलॉजी किंवा तंत्र ते स्थिर आहे. उत्पादन तंत्रात कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. कारण काय तर सुधारित तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होते. आपण कालच्या लेक्चर मध्ये अभ्यासलेलं आहे की जर हाताच्या सहाय्याने वस्त्र बनवलं तर ते खूप कमी
आणि अधिक खर्च असणारे निर्माण होतं. पण यंत्राच्या सहाय्याने बनवलेलं वस्त्र खूप वेगाने तयार होतं, कमी खर्चात तयार होतं. म्हणून सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पादन खर्च कमी होतो आणि मग तो संबंधित विक्रेता कमी पैशामध्ये अधिक विक्री करू शकतो, अधिक पुरवठा करू शकतो. हे टाळायचं असेल तर उत्पादन तंत्र कायम आहे असं मानलं जातं. म्हणजे सुधारित तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ होऊ शकते आणि त्याच किमतीला पुरवठा वाढू शकतो. किंमत न वाढता सुद्धा हे टाळायचं असेल तर स्थिर उत्पादन तंत्र हे गृहीतक मानावं लागतं. तिसरं गृहीतक आहे हवामानाच्या स्थितीत बदल नाही. आपण अभ्यासलं की हवामानावर, निसर्गावर अवलंबून असणारी शेती उत्पादन कमी किंवा जास्त त्या कारणाने होतं. हवामान, निसर्गाची साथ असेल तर योग्य पद्धतीने उत्पादन होतं शेतीमध्ये. आणि जर प्रतिकूल हवामान आणि प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती असेल तर शेती उत्पादन कमी होतं. म्हणून इथे स्थिर परिस्थिती काय धरली आहे, हवामानाची स्थिती अजिबात बदलत नाही. हवामानाच्या स्थितीत बदल होत नाही असे गृहीत धरले आहे. पूर, भूकंप, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे पुरवठा घटू शकतो. म्हणून काय धरलेलं आहे तर हवामानाची स्थिती स्थिर आहे, त्यामध्ये बदल होत नाही असं गृहीतक मानलेलं आहे. पुढचं गृहीतक आहे क्रमांक 4. सरकारी धोरणात बदल होत नाही. सरकारचं धोरण जर बदललं तर त्याचा पुरवठ्यावर, उत्पादनावर आणि पुरवठ्यावर दोन्हीवरही परिणाम होतो. हे टाळायचं असेल तर सरकारी धोरण कायम ठेवायचं. सरकारच्या व्यापार विषयक व कर विषयक धोरणात कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरण्यात आलेले आहे. फक्त इथे किंमत बदलाचा परिणाम अभ्यासायचा आहे. म्हणून सरकारचं कर आकारणी विषयक किंवा व्यापारांच्या अटी विषयक, नियमांच्या विषयक कोणताही धोरणात बदल होत नाही असं गृहीत धरलेलं आहे. 5. वाहतूक खर्च स्थिर. वाहतुकीचा जो खर्च आहे तो कायम आहे, त्यात बदल होत नाही. वाहतूक खर्च व वाहतूक सुविधा यात कोणताही बदल होत नाही असे गृहीत धरण्यात आले आहे. वाहतुकीचा खर्च बदलत नाही, वाहतुकीच्या सुविधा बदलत नाही. जर त्यांच्यामध्ये बदल झाला, वाहतूक सुविधांच्या मध्ये जर उदाहरणार्थ वाढ झाली, वाढू शकतो. आणि हे टाळायचं असेल, नियम अनुभवायचा असेल तर वाहतुकीचा खर्च स्थिर हे गृहीतक मानावं लागतं. उदाहरणार्थ चांगल्या वाहतूक सुविधांमुळे किंमत तीच असतानाही पुरवठ्यात वाढ होऊ शकते. पुरवठ्यात वाढ होईल म्हणून वाहतुकीचा खर्च स्थिर मानलेला आहे. 6वं गृहीतक आहे इतर वस्तूंच्या किमती स्थिर. आता आपण अभ्यासलंय पर्यायी आणि पूरक वस्तूंच्या किमतीत बदल झाला की मूळ वस्तूच्या मागणी पुरवठ्यावर बदल होतो. तो टाळायचा असेल तर इतर वस्तूंच्या किमती स्थिर मानल्या जातात. इतर वस्तूंच्या किमती स्थिर आहेत असे गृहीत धरण्यात आले आहे. जर इतर वस्तूंच्या किमतीत बदल झाला तर उत्पादक उत्पादन घटकांचा वापर इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी करेल. पहा, एक उदाहरण घेऊया आपण. जर कांदा या उत्पादन पिकाला, शेतीतील पिकाला जर अधिक भाव यायला लागला तर अनेक लोक कांदा लागवड करतात किंवा कांदा शेतीमध्ये उत्पादन घ्यायचा प्रयत्न करतात. मग पहा, एखादं शेत जर गहू, बाजरी, ज्वारी लावायचं शेत असेल आणि कांद्याला भाव मिळतो म्हणून तिथे कांदा लागवड केली तर जिथे गहू लावायचा होता मग तिथे गव्हाचं उत्पादन होणार नाही. म्हणजे कांद्याचा भाव वाढल्यामुळे गव्हाचं उत्पादन कमी होऊ शकतं, त्याचा पुरवठा कमी होऊ शकतो. म्हणून इतर वस्तूंच्या किमती स्थिर मानलेल्या आहेत. 7. भविष्यकालीन किमतीचा अंदाज नाही. भविष्य काळात किंमत कमी होईल किंवा जास्त होईल असा अंदाज करून साठा करून ठेवला जातो वस्तूचा किंवा ताबडतोब विकला जातो. त्याप्रमाणे केलं जात नाही. भविष्य काळातील किमतीचा अंदाज केला जात नाही असं गृहीत धरलंय. भविष्य काळात वस्तूच्या किमतीत होणाऱ्या बदलांविषयी उत्पादक विक्रेत्याला कोणताही अंदाज करता येत नाही असे गृहीत धरण्यात आलेले आहे. भविष्यात किंमत वाढेल असा जर अंदाज असेल तर उत्पादक ते पीक आहे किंवा वस्तू आहे साठवून ठेवेल आणि किंमत आल्यावर विकेल. म्हणून हे टाळायचं असेल तर किंमत विषयक तो कोणताही अंदाज करत नाही असं गृहीतक मानलेलं आहे.
आता या गृहितांच्यावर आधारित हा नियम आपण सिद्ध करूया. पुरवठ्याचा नियम खालील पत्रक व आकृतीच्या सहाय्याने अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येतो. आता तक्ता, पुरवठा पत्रक आणि आकृती याच्यावरून हा आपल्याला नियम सिद्ध करायचा आहे. काय नियम सिद्ध करायचा आहे? तर इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली की पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. हे पुरवठा पत्रकामध्ये आपण पाहूया. 2 रकाने करायचे. एका रकान्यामध्ये क्ष वस्तूची प्रति किलो किंमत रुपयामध्ये घ्यायची आणि क्ष वस्तूचा पुरवठा नगसंख्या किलोग्रॅम मध्ये घ्यायची. किंमत पहा कशी वाढत गेली आहे. 10, 20, 30, 40, 50 किंमत वाढत गेलेली आहे. किंमत वाढत गेलेली आहे. त्याच वेळेला पुरवठाही वाढलाय. 100, 200, 300, 400, 500. या उलट आपण खालून वरती जाऊया. 50 रुपये किंमत होती त्यावेळेला 500 किलोचा पुरवठा होता. आता किंमत कमी कमी होत 40, 30, 20, 10 किंमत कमी कमी होत गेली. पुरवठा पण कमी झाला. 400, 300, 200, 100 अशा प्रकारे या तक्त्यामध्ये वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यांचा समसंबंध दिसून येतो. सम म्हणजे सारखा. किंमत वाढली, पुरवठा वाढला. किंमत कमी झाली, पुरवठा कमी झाला. आता या तक्त्यामध्ये ज्याप्रमाणे माहिती दिलेली आहे ती आपण वक्र किंवा आकृती काढणार आहोत. तत्पूर्वी याचं स्पष्टीकरण केलंय. परत एकदा पहा. तक्ता क्रमांक 4.3 मध्ये क्ष वस्तूची किंमत आणि नगसंख्या यातील प्रत्यक्ष किंवा समसंबंध स्पष्ट केलाय. जेव्हा किंमत 10 रुपये पासून 20, 30, 40, 50 रुपयापर्यंत अनुक्रमे वाढते तेव्हा पुरवठा सुद्धा 100, 200, 300, 400, 500 नगसंख्येपर्यंत पुरवठा वाढतो. याचा अर्थ जेव्हा किंमत वाढते तेव्हा पुरवठाही वाढतो आणि किंमत कमी होते तेव्हा पुरवठाही कमी होतो. वस्तूची किंमत आणि पुरवठा यांचा समसंबंध असतो आणि हेच पुढील आकृतीमध्ये दर्शवलेले आहे. पहा, या आकृतीमध्ये आपण पुरवठा वक्र काढलेला आहे. आपण नेहमीप्रमाणे अ आणि क्ष अक्षावर पुरवठा घेतलेला आहे. अ आणि य उभ्या अक्षावर वस्तूची किंमत घेतलेली आहे. मग किंमत 10, 20, 30, 40, 50 अशी नोंद केली. पुरवठा 100, 200, 300, 400, 500 नोंद केला आणि हे बिंदू जोडले. 10 ला 100, 10 रुपये किंमत 100 किलोचा पुरवठा, 20 रुपये किंमत 200, 30 रुपये किंमत 300, 40 रुपये किंमत 400, 50 रुपये किंमत 500 आणि हे बिंदू जोडले आपण सगळे. आणि मग प प हा डावीकडून उजवीकडे वर जाणारा पुरवठा वक्र तयार होतो. तक्त्यामधल्या ज्या किमती दिल्या आहेत त्या जोडल्या, बिंदू जोडले की हा वक्र तयार होतो. तो काय दर्शवतो? वस्तूची किंमत वाढली की पुरवठा वाढतो, वस्तूची किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. आकृतीमध्ये वस्तूचा पुरवठा नगसंख्या क्ष अक्षावर आणि किंमत या अक्षावर दाखवली आहे. प प हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असून किंमत व पुरवठा यात प्रत्यक्ष संबंध किंवा समसंबंध दाखवलेला आहे. आकृती काढण्याचा सराव करा. आता आपण इथे पुरवठा वक्र अभ्यासलाय. एका पानावर एका बाजूला पुरवठा वक्र घ्यायचा, एका बाजूला मागणी वक्र घ्यायचा आणि तुलनात्मक अभ्यास करायचा. आता पुरवठा नियम जो आहे त्याला काही बाबी अपवाद आहेत. अपवाद या शब्दाचा अर्थ समजावून घ्या. अपवाद या शब्दाच्या अर्थ समजण्यासाठी तुम्हाला उदाहरण देते की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की सर्वांनी रांगेत वर्गात जा, पण एक विद्यार्थी आहे की जो रांगेमध्ये जातच नाहीये, रांग सोडून दुसरीकडून चाललाय, वर्गातच चालला पण वेगळ्या बाजूने चाललाय. याचा अर्थ काय? एक जण नियम पालन करत नाहीये. शिक्षकांनी सांगितलंय रांगेत वर्गात जा, एक जण नियम पालन करत नाही, त्या एक व्यक्तीला म्हणायचं अपवाद. तसंच हे अपवाद आहेत कशाचे? पुरवठा नियमाचे. पुरवठा नियम काय सांगतो? इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढली तर पुरवठा वाढतो, वस्तूची किंमत कमी झाली तर पुरवठा कमी होतो. हा नियम ह्या बाबी पालन करत नाहीत. का करत नाहीत ते आपण सविस्तर पाहणारच आहोत. या बाबी आहेत, त्याला म्हणायचं पुरवठा नियमाचे अपवाद. कोणकोणते आहेत?
1. श्रमाचा पुरवठा. 2. कृषी उत्पादने. 3. रोख रकमेची गरज. 4. नाशवंत वस्तू आणि 5. दुर्मिळ वस्तू. या बाबी पुरवठा नियम पालन करत नाही. बरं, आता आपलं तास संपलेला आहे म्हणून हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये घेऊया. कारण हो बर, समजलाय का आजचा टॉपिक? हो मॅडम. हो मॅडम. ओके, संध्याकाळची टेस्टला हजर राहा. ओके, बाय बाय मुलांनो. हो. हॅव अ नाईस डे. बाय. अभ्यास करा. बाय. बाय. बाय.